नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 10 मेचा हवामान अंदाज. याचबरोबर बंगालच्या उपसागराचे सायक्लोनिक स्ट्रोम असनी तयार झालंय याच्याबद्दलची नवीन अपडेट. जर पाहिलं की आज ते उद्यापर्यंत सायक्लोनिक स्ट्रोम जो आहे तो बंगालच्या उपसागरामधून जवळपास आंध्र प्रदेशच्या उत्तरेच्या किनारपट्टीपासून ते रिकव्ह करण्याची शक्यता आहे. म्हणजे ते वळण घेऊन परत ओडिसा याचबरोबर पश्चिम बंगाल या दिशेने जाण्याची शक्यता आहे. जर ज्यावेळेला ते वळण करणार आहे त्यावेळेला सायक्लिंग स्ट्रोम बनेल आणि त्याच्यानंतर तो डीप डिप्रेशनमध्ये जाईल. म्हणजे हे सायक्लिंग स्ट्रोम आहे भारताच्या किनारपट्टीला ते लँडफॉल करण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर समोरची सॅटेलाइट इमेज जर पाहिली तर या सायक्लिंग स्ट्रोम मुळे जे काही क्लाउड इंटेन्सिफाय आहे, म्हणजे ढगांचे जे आवरण आहे ते ढगाचं संपूर्ण दक्षिण भारतातील एरिया आपल्याला पाहायला मिळत असेल की या ठिकाणी संपूर्ण ढगाळ वातावरण. याचबरोबर महाराष्ट्राचं राज्य जर विचार केला तर राज्यामध्येही सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर याचबरोबर कोकण किनारपट्टी या भागामध्येही ढग विखुरलेले आपल्याला पाहायला मिळते. हे ढग जे आहेत हे पावसाचे ढग नाहीत, पण जर त्याला आर्द्रतावाले जर ढग आले याचबरोबर थोडासा हलक्या स्वरूपाचा काही आयसोलेटेड प्लेसेसवरती पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण जर क्लाउड इंटेन्सिटीवर जर पाहिलं तर मी या सॅटेलाइट इमेज पाहू शकता की हा लाल कलरचा एक्झॅक्ट पॉइंट आहे. या ठिकाणी मात्र जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे ते सुद्धा तिथे आहे. याच्यानंतर विशाखापट्टणम या इथे यावेळेला हे सायक्लोनिक सर्क्युलेशन रिकव्ह करेल. याचबरोबर जर पाहिलं तुम्ही हे ढग तुम्हाला लाल कलरमध्ये दिसतं, हे पूर्ण ढग जे आहे ते पावसाचे ढग आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सांगली, कोल्हापूर, सातारा याचबरोबर पुणे, अहमदनगर, कोकणाचा काही भाग यामध्येही आपल्याला ढग होत आहे. याचबरोबर उर्वरित राज्यामध्ये मात्र पूर्णपणे हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आज काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे. आपण जर सायक्लोन असनीबद्दलचा जर पावसाचा अपडेट जर पाहिला तर तुम्ही पाहू शकता दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणाचा दक्षिणेकडील भाग, याचबरोबर कर्नाटक, महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भाग, याचबरोबर गोवा, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू व आंध्र प्रदेश या भागामध्ये आपल्याला पावसाचे वातावरण दिसत आहे. याचबरोबर तिथे मुसळधार काही ठिकाणी पाऊसही सध्या सुरू आहे. तर सायक्लोन असणे जसं जसं भारताच्या सीमेजवळ जाईल, याचबरोबर हा जो लाल कलरचा पट्टा आहे हा लाल पट्टाही तुम्हाला इथे असं दिसून येईल. मग ज्यावेळेला तो रिकव्हर करेल त्याला हा लाल कसं इकडे शिफ्ट होऊन जाईल. मग उद्यापासून ओडिसा याचबरोबर पश्चिम बंगाल यामध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर 3 ते 4 दिवसानंतर हे सायक्लोनिक सर्क्युलेशन जे डिप्रेशन झाल्यानंतर हळूहळू पुढे सरकत जाईल. त्याच्यानंतर पूर्वेकडील जे काही राज्य आहेत त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, आसाम या भागामध्ये त्याचा इम्पॅक्ट थोडाफार आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे. आजच आपण विशाखापट्टणमचं रडार सिस्टम जर पाहिलं तर तुम्ही इथे पाहू शकता की आज सकाळी 3 वाजताचं हे सिस्टम आहे, हे रडार सिस्टम आहे. या रडारनुसार आपल्याला वेव्स आहेत, याचबरोबर इंटरव्हल्स आहेत, याचबरोबर किती रेंज आहे, टाइम ऑफ सॅम्पलिंग आहे. या वेळेला आपल्याला समजू शकतं की रडार सिस्टमला जवळ येणारे जे सायक्लोनिक स्ट्रोम आहे याच्यामुळे किती इम्पॅक्ट पडू शकतो. जर आपण जीआय सिस्टम नुसार जर पाहिलं, जीआयएस मॅप म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम या मॅप्सवर जर पाहिलं की सध्या सायक्लोन कंडिशन, सायक्लोन सर्क्युलेशन एक्झॅक्ट कुठे आहे जर विचार केला तर विशाखापट्टणम पासून ते जवळपास 400 ते 500 किलोमीटरवरती समुद्रामध्ये सध्या स्थित आहे. म्हणजे ते भारताच्या सागरी पट्ट्या भारताच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. जर आजचा जर विचार केला, आज सकाळी 11:30 वाजता जर विचार केला तर 115 त्याचं विंड स्पीड होतं. याचबरोबर सिव्हिक सायक्लोनिक स्ट्रोम होता. याचबरोबर संध्याकाळी 5:30 वाजता जर विचार केला तर 110च्या विंड स्पीडला ते असणार आहे. याचबरोबर ते सायक्लोनिक कॅटेगरी आहे, ते सिव्हिअर सायक्लोनिक स्ट्रोम असेल. ज्या वेळेला मात्र आता सिव्हिअर 5:30 नंतर हे रिकव्हर करण्याची प्रोसेसमध्ये येणार आहे. म्हणजे त्याचे वळण ते सायक्लोनिक स्ट्रोम घेणार आहे. जसं किनारपट्टी जवळ जाईल तसं ज्यावेळेला तो वळण घेईल किंवा रिकव्हर करेल त्याची विंड स्पीड असेल ते 105 किलोमीटर/आवर असेल आणि ते कॅटेगरी आहे ते सिव्हिअर सायक्लोन वरून ते आता सायक्लोनिक स्ट्रोम मध्ये येणार आहे. याच्यानंतर जसं जसं वळ पुढे जाईल याचबरोबर किनारपट्टी जवळ येईल, परत त्याची विंड स्पीड आहे ती हळू कमी येणार आहे, 100 किलोमीटर/तास असेल. त्याच्यानंतर तो सायक्लोनिक स्ट्रोम मध्येच राहणार आहे. त्याच्यानंतर
संध्याकाळी 11:30 वाजता, रात्री 11:30 वाजता विचार केला तर ते सायक्लोनिक स्टॉर्म हे 100 किलोमीटर प्रमाणे वाहणार आहे. याचबरोबर ज्याला संपूर्ण रिकव्हर करेल त्याला त्याची जी विंड स्पीड असेल ती 90 किलोमीटर पर असेल. ते उद्या सकाळी 11:30 वाजता रिकव्हर पूर्ण आहे. त्याच्यानंतर ते ओडिसा व पश्चिम बंगाल या दिशेने ते सरकणार आहे. त्याच्यानंतर 11 तारखेचा विचार केला तर 11 तारखेला संध्याकाळी हे 80 किलोमीटर पर तास असेल. त्याच्यानंतर तो डिप्रेशन मध्ये जाणार आहे 12 तारखेला सकाळी 11:30 वाजता. त्याची जी विंड स्पीड असेल ती 70 किलोमीटर पर तास असेल. तर आता जर आपण जर विचार केला तर हा सायक्लोनिक स्टॉर्म 10 तारखेला आणि 11 तारखेला विशाखापट्टणमच्या जवळ येणार आहे. या वेळेला मात्र हे जो इम्पॅक्ट आहे हा इम्पॅक्ट आपल्याला वेस्ट गोदावरी, कृष्णा, ईस्ट गोदावरी, विशाखापट्टणम, श्रीकुलाम या आंध्र प्रदेश राज्यातील होणार आहे. याचबरोबर ओडिशामध्ये गजापती, गंजम, खरोदा, नयागड, पुरी, कटक, भुवनेश्वर या ठिकाणी पण जे पावसाचं वातावरण असणार हे अति मुसळधार पाऊस तिथे पडणार आहे. याचबरोबर आंध्र प्रदेशमधील, याचबरोबर ओडिसामधील, तसेच तमिळनाडू व तेलंगणाचा काही भाग असेल या जिल्ह्यामध्येही आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जसं जसं तुम्ही पाहत असाल ज्यावेळेला समुद्र भारताच्या किनारपट्टी जवळ येते त्याच्यानंतर हा सायक्लोन हा रिकव्हर करतोय. याचं कारण हे असं आहे की जी वाऱ्याची दिशा आहे त्या वाऱ्याची दिशा, याचबरोबर भारताची सागरी किनारपट्टीचे जिओग्राफिक एरिया असेल, ज्या सपोज या ठिकाणी जर भले मोठे डोंगर असतील यामुळेही तिथे इम्पॅक्ट पडतो की ते सायक्लोन रिकव्हर करण्याची शक्यता असते. आपण जर आयएमडीचा जर फोरकास्ट जर पाहिला तर आयएमडीचा फोरकास्ट तो सांगतोय की ज्याला भारताच्या किनारपट्टीमध्ये येईल त्याला ते रिकव्हर करेल. हवामान खात्याच्या अपडेटनुसार जर पाहिलं तर आज 10 मेला राज्यातील जर विचार केला तर अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे. याचबरोबर राज्यातील जे काही जिल्हे आहेत, उर्वरित जिल्हे आहेत, विदर्भ वगळता या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहणार आहे. जर आपण राज्याचा विचार केला तर ठाणे, रायगड, कोकणी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पुणे, सातारा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. याचबरोबर उष्णतेची लाट जी आहे ते बुलढाण्यातील अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती या ठिकाणी राहील. याचबरोबर जर विदर्भातील दुसरे जिल्हे आहेत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या ठिकाणी क्वचित ढग दिसू शकतील पण पावसाचा अंदाज अजिबात नाही. जर पाऊस पडलेच तर पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवरती पाऊस पडले. जो पाऊस आहे हा काउंटेबल पाऊस नसेल. काउंटेबल पाऊस नसेल म्हणजे हलका पाऊस पडतो त्याच्यामुळे तो काउंट होत नाहीये. त्याच्यामुळे वेधशाळा इथे दर्शवू शकत नाही, सांगू शकत नाही की ते एक्झॅक्ट पाऊस पडू शकतो. ह्या सायक्लोन इफेक्टमुळे ढगाळ वातावरण राहील. हे होतं आजचा अपडेट सायक्लोन बद्दल. जर तुम्हाला काही कमेंट्स करायचे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता आणि जर आता पण सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.